जय भीम जय महाराष्ट्र। आपल्या राज्यामध्ये विधानसभाच्या ज्या निवडणुका लागल्यात त्या निवडणुकामध्ये आपल्या वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये आपले बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सोपारा वसई विरार आणि बोईसर या बोईसरमधून राजेश पाटील, विरार सोपारामधून क्षितिजदादा ठाकूर आणि वसईमधून आपले लोकनेते हितेंद्र ठाकूर एक बरेच दिवसापासून विरोधकांचं बोलणं मी न्यूजच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आहे। विरोधकांचं म्हणणं असं आहे की गेल्या 35-40 वर्षामध्ये इथे काहीच जरा पण विकास झाला नाही। मला वाटतं एक साप खोटं आहे। विरोधकांच्या प्रचारामध्ये जे काही विरोधकांचे कार्यकर्ते आहेत, ज्या गोष्टी खोट्या लोकांपर्यंत पोहोचवतात की बहुजन विकास आघाडीने काय नाही केलं आहे, इकडे सत्ताधारी पक्ष कुठलाच विकास घडवून आत्तापर्यंत आणला नाही आहे। मला वाटतं आम्ही लहानाचे मोठं वसई विरार शहरामध्ये झालो। विरार शहरामध्ये पहिली जी लोकसंख्या होती त्यानुसार पाणी शहराला भेटलं, रस्तेचं काम ज्या ज्या ठिकाणी रस्ते नव्हते त्या ठिकाणी रस्ते आज आहेत। आपला जेव्हा खासदार होते आपल्या पक्षाचे बलिराम जाधव, त्यांनी विरारचे धानू म्हणजे विरारपासून पुढे धानूपर्यंत ट्रेनच्या समस्या होत्या, त्या ठिकाणी ट्रेन्स अवेलेबल झाल्या। पाईपद्वारे जो गॅस अवेलेबल झालेल्या काही घरांमध्ये सोपारा विरार वसईमध्ये देखील आलेला आहे। अजून पुढे काम देखील चालू आहे। भाईंदर नायगावच्या मध्ये जुचंद्र वगैरे त्या पट्ट्यामध्ये एक नवीन ब्रिज फ्लायओव्हर रेडी झालेला आहे। सोपारा विरारच्या मध्ये म्हाडाच्या इकडून जाणारा नवीन रस्ता, त्याच पद्धतीने अनेकशे गार्डन्स, तलाव, हॉस्पिटलच्या समस्या होत्या। काही ठिकाणी सोपारा वसई आणि विरार काही ठिकाणी गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स अवेलेबल झालेले आहेत, अजून होणार आहेत। युवकांच्या प्रश्नासाठी बेरोजगारीचा जो मोठ्या संख्येचा जो प्रश्न आहे, ते युवकांच्या पाठीशी मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या तालुक्यात कशा पद्धतीने आपल्या युवकांना नोकऱ्या होईल या गोष्टीसाठी आपले युवा आमदार नेहमी पुढे असतात। त्यांचं मार्गदर्शन त्या गोष्टीसाठी असतात। शहराचा विकासाचं काम जे विरोधक म्हणतात की झालं नाही आहे, मला विरोधकांना प्रश्न असा आहे की आत्तापर्यंत विरोधक होते कुठे? जे सोपारा विरार विधानसभामध्ये धनंजय गावडे असतील, राजन नाईक असतील, त्यांना मी कधी विरार शहरामध्ये किंवा सोपारामध्ये देखील पाहिलं नाही। ते त्यांच्या विभागापुरते फिरत असतील की नाही मला माहीत नाही। ज्या गोष्टी आत्तापर्यंत ज्या सोपारा वसई विरार शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत, ते बहुजन विकास आघाडीच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या आहेत। हे विरोधकांचे चमच्या पाठी फिरणारे बोलतात आम्ही कधी क्षितिज ठाकूरला बघितलं नाही, आम्ही कधी हितेंद्र ठाकूरला बघितलं नाही। तर मला असं वाटत असेल की ह्या विरोधकांनी प्रचार करण्यासाठी कुठले तरी बाहेरची लोकं आणून न्यूजवाल्यांजवळ समोर माईकवर उभे करतात आणि त्यांना काही ना काहीतरी खोटे आरोप नाट्य करायला सांगतात। तर आपल्या सर्वांना म्हणजे आपल्या सर्व वसई तालुक्यातल्या जनतेला एक विनंती आहे की नेहमी वर्षाचे 12 महिने जो आमदार प्रत्येक जनतेला, वसई तालुक्यातल्या कुठल्याही लोकांना जो भेटतो, त्यांचे फोन उचलतो, त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि विकासाकरिता नेहमी एक पाऊल पुढेच असतो आणि जो विकास शहरामध्ये झालेला आहे तो बहुजन विकास आघाडीमुळेच झालेला आहे। आणि जर विकास करायचा असेल तर आपल्याला बहुजन विकास आघाडी या पक्षाला मत देऊन त्यांना विजयी केलं पाहिजे उमेदवारांना, आणि पुन्हा विकास अजून 10 पट कसा होऊ शकतो यासाठी आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाला पुन्हा संधी मिळावी आणि मिळेल अशी आशा बाळगतो। विरोधकांचं काम आहे विरोध करणं, म्हणून ते वाटेल तशा पद्धतीचा विरोध करत बसतात। परंतु आत्तापर्यंत यांनी कुठली कामं शहराची, कुठल्या विभागाची, कुठल्या तालुक्यामध्ये केलेली आहेत
यांचं एक काम या विरोधकांनी स्वतःच्या तोंडावरून बोलून दाखवावं आणि जनतेला दाखवावं की आम्ही हे काम केलेलं आहे करून. तर मला तरी वाटत नाही की विरोधकांनी एकही काम आपल्या शहरापुरते आपल्या तालुक्यामध्ये केलेलं आहे. विरोधक फक्त बोलण्याकरिता दर 5 वर्षांनी ह्यांना इलेक्शनला भाईगिरी, दर 5 वर्षांनी ह्यांना 35-40 वर्ष आठवतात आणि विकास झाला आहे की नाही झाला आहे ह्यांना फक्त इलेक्शनच्या टायमालाच आठवतो. तर त्यामुळे सर्व जनतेला एक विनंती करतो की विरोधकांच्या जे बोलणं, ज्यांच्या जे प्रचार फेरीमध्ये फिरताना जे समस्या, जी भाईगिरी हे सांगत असतात की बहुजन विकास आघाडी या पक्षाने नेहमी विकास केलाच नाही आहे, नेहमी फक्त दहशत पसरवलेलं दहशत आहे, पण दहशत आमचा विकासाची आहे, दहशत आमच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची आहे. आणि आमचे लोकप्रिय उमेदवार हितेंद्र ठाकूर, अप्पाकाका आणि बिट्टूदादा हे नेहमी आपल्या विकासाच्या मुद्द्यावर बोलत असतात. विकास कशा पद्धतीने झाला पाहिजे, युवकांच्या पुढील फ्युचरसाठी कशा गोष्टी आपल्या तालुक्यात झाल्या पाहिजे, या सर्व विकास मुद्द्यांवर बोलतात, च्या विषयावर चर्चा करतात आणि आपला पक्ष हे बेफालतू विरोधकांसारखा प्रश्न मांडत नाही. आपलं काम कशा पद्धतीने होईल, ही समस्या कशा पद्धतीने सुटली जाईल, असं काम आपल्या पक्षाचं चालू असतं आणि नेहमीच आपल्या पक्षाचं धोरण देखील तेच असतं. कुठल्याच विरोधकाच्या तोंडामध्ये, कुठल्याच विरोधकांच्या कार्यकर्त्याच्या तोंडामध्ये असं नाही की आपला तालुक्यात विकास कसा घडला पाहिजे. फक्त ठाकूर फॅमिली, पक्ष, दहशत, विकास झाला नाही हाच मुद्दा त्यांच्याकडे आणि कुठलाच मुद्दा नाही आहे. येणाऱ्या 20 तारखेला आपल्या विधानसभेच्या ज्या इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शनमध्ये आपण सर्व तालुक्यातल्या, आपल्या सर्व शहरातल्या लोकांनी आपले लोकप्रिय उमेदवार क्षितिजदादा ठाकूर, लोकप्रिय उमेदवार हितेंद्र ठाकूर, लोकप्रिय उमेदवार आपले राजेश पाटील यांना भरघोस मतांनी विजय कराल. आणि सर्व जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी शिटी या चिन्हावर बटन दाबून मत द्या आणि आपलं मत हे आपल्या हक्काचं मत आहे. आपलं मत विकासासाठी आहे आणि विकास हा बहुजन विकास आघाडीच करू शकते. त्यामुळे आपण पुन्हा क्षितिजदादा ठाकूर, अप्पाकाका आणि राजेश पाटील यांना पुन्हा विधानभवनात निवडून पाठवाल आणि आपल्या शहराचा चांगल्या पद्धतीचा विकास होईल. अशाच लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे, जे लोकांकरिता, विकासाकरिता नेहमी सक्षम आहेत आणि नेहमी जनतेच्या पाठीशी, जनतेच्या सोबत उभे आहेत. अशा लोकप्रिय उमेदवारांना आपण क्षितिजदादा ठाकूर, अप्पाकाका आणि राजेश पाटील यांना भरघोस बहुमताने विजय कराल अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.